सर्वांना सप्रेम जय भीम। मी योगिता रायपुरे आपणा सर्वांस 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देत आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक विद्वान व्यक्तिमत्व, प्रसिद्ध कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ अशा विविध विषयात पदवी संपादन केलेले बाबासाहेब यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती केली। भारतीय संविधानात केलेल्या तरतुदी, तिथले लोकांना, नागरिकांना मिळणारे न्याय, हक्क, अधिकार याच्याबाबत बाबासाहेब अत्यंत जागरूक होते। बाबासाहेब हे स्वतः जाती आणि वर्णव्यवस्था याच्यातून निघाल्यामुळे किंवा ते त्या अस्पृश्य जातीत असल्यामुळे त्यांनी ही व्यवस्था अत्यंत प्रखरपणे स्वतः अनुभवलेली होती। बाबासाहेबांना वर्णव्यवस्थेचा चटका फार मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या काळापासून, लहानपणापासूनच बसलेला होता। त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा संविधान निर्मितीची जेव्हा वेळ आली आणि ते पश्चिम बंगालमधून प्रोव्हिन्स काउन्सिलमधून निवडून आले, तेव्हा बाबासाहेबांनी या संविधानाच्या लिखाणामध्ये या गोष्टीची त्यांच्या प्रकर्षाने आपल्याला जाणीव होते की बाबासाहेबांनी एकात्मतेला, एकतेला, समानतेला, मानवतेला खूप मोठा असा एक विचार दिलेला आहे त्या संविधानामध्ये। भारताच्या संविधानाची जी प्रिॲम्बलम आहे त्यामध्ये सर्वात पहिला शब्द आहे वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारतीय लोक। बाबासाहेबांनी भारताचे संविधान हे भारतीय लोकांकरिता समर्पित केलेले आहे आणि न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या 4 तत्वप्रणालीवर हे संविधान उभे ठाकले आहे। भारतीय संविधान हे एकात्मता आणि सार्वभौमत्व याच्यामुळे आज भारत देशातील सगळे नागरिक जे वेगळ्या जातीचे आहेत, वर्णाचे आहेत, लिंगाचे आहेत, विविध भाषा बोलतात आणि त्यांच्या हजारो पोटभाषा आहेत, अशा विविधतेने नटलेल्या भारतातील हे नागरिक एक भारतीय म्हणून, एक देश, एक नागरिकत्वाची संकल्पना त्यांना मिळालेली आहे आणि हे सर्व आपल्या संविधानामुळे शक्य झालेलं आहे। बाबासाहेबांनी संविधान निर्मितीच्या काळामध्ये अत्यंत विविध विषयाचा त्यांनी अभ्यास केला होता। त्यांनी जवळपास 60 देशाच्या संविधानाचा अभ्यास केला होता आणि त्या संविधानाच्या अभ्यासामुळे आज बाबासाहेबांनी आपल्याला इतकं सुंदर, जगातील सर्वात मोठं असं संविधान आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। बाबासाहेबांचा जो प्रवास होता संविधान निर्मितीच्या काळातला, त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्काविषयी त्यांनी विशेष जागरूकता ठेवलेली आहे। भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14, 15, 16, 17 ह्या सर्व आर्टिकल्समध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांना आणि पुरुषांना समान असे अधिकार प्रदान केलेले आहे। आर्टिकल 14 मध्ये बाबासाहेबांनी कुणालाही असमान न ठेवता सर्वांना समान न्याय आणि समान कायदा याची तरतूद केलेली आहे। आर्टिकल 15 मध्ये वंश, वर्ण, लिंग असा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे असा त्यांनी तिथे तरतूद केलेली आहे। आर्टिकल 15 मध्ये 15(3) मध्ये स्त्री आणि मुलांना विशेष अधिकार प्रदान करून त्यांच्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजे अशी तरतूद केली। तसेच आर्टिकल 17 नुसार अस्पृश्यता हा भेदभाव पाडता कामा नये आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहावे, तसेच सर्व विहिरी, तलावे हे सर्व जाती धर्माच्या लोकांकरता त्यांनी खुली ठेवलेली आहे। तर आपण जे काही बघतो आहे संविधानामध्ये, ही समानतेची एक चळवळ झाली, सर्वांना समानतेची संधी देण्याचा एक प्रयोग आणि प्रयत्न बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे। तसेच संविधानाच्या भाग 3 मध्ये बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत। मूलभूत अधिकारामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म व संस्कृती जपण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार असे सर्व अधिकार बहाल करून नागरिकांना एक या देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून एक लोकशाही देशाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी नागरिकांना असे अधिकार प्रदान केलेले आहेत। आपण जाणतोच आहोत की भारत हा देश अत्यंत पुरातन काळापासून स्त्रियांना गुलामगिरीची वागणूक देत आहे। तिचे मानवी हक्क नाकारण्यात आलेले होते। मनुवाद आणि वर्णव्यवस्थेत स्त्रियांना त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार कधीच प्रदान करण्यात आले नाही।
त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचे बालविवाह, बीजपुरुषांसोबत विवाह आणि असे अनेक त्यांच्यावर बंधने लादून त्यांचे केशवपन, सतीप्रथा अशा अनेक प्रथा भारतामध्ये प्रचलित होत्या. आणि महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यातून स्त्रियांच्या उद्धाराकरिता बरेच कार्य केले. याचाच एक पुढचा टप्पा म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांना समान संधी देण्याकरिता संविधानामध्ये त्यांना समान अधिकार प्रदान केले. स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा समान अधिकार दिला. आज आपण बघतो की मोठ्या मोठ्या देशांमध्ये मतदानाच्या अधिकाराकरिता स्त्रिया रस्त्यावर येऊन आंदोलनं करीत आहेत, परंतु भारतामध्ये त्यांना ते आंदोलन करावे लागले नाही आणि तो त्यांना हक्क सहज प्राप्त झाला. स्त्रियांनी शिकावे, त्यांनी संघटित व्हावे आणि शिक्षण घेतल्यामुळे त्यांची उन्नती होईल, प्रगती होईल, हे बाबासाहेबांनी आधीच हेरले होते. आणि त्याच्यामुळे जेव्हा ते बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर होते त्यावेळी सुद्धा बाबासाहेबांनी स्त्रियांच्या उद्धाराकरिता 1927 मध्ये बाळंतपणाच्या रजाचे बिल त्यांनी टाकले होते. त्यावेळी ते म्हणतात की या देशात हे फार गरजेचे आहे की आपल्या देशातील स्त्रिया ह्या बाळंतपणाच्या काळात त्यांना रजा मिळावी. हे त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी फार आवश्यक आहे. संविधान निर्मितीच्या काळामध्ये 1948 मध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेत सादर केले होते. त्यावेळी बाबासाहेब हे भारताचे पहिले कायदेमंत्री होते आणि या बिलानुसार स्त्रियांना हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये जे त्यांना अधिकार नाकारण्यात आले होते ते विविध अधिकार प्रदान केले गेले होते. त्यामध्ये त्यांना वडिलाच्या संपत्तीतील अधिकार, स्वतःच्या मर्जीने आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, त्या संतती दत्तक घेण्याचा अधिकार, घटस्फोटानंतर पोटगी मिळण्याचा अधिकार, असे अनेक अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले होते. परंतु हिंदू धर्मातील सुधारणा हे एका अस्पृश्याने करावी हे मनुवादी वृत्तीच्या लोकांना ते पटत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी त्या बिलाचा कडाडून विरोध केला. संसदेमध्ये विरोधकांनी त्या बिलाचा कडाडून विरोध केला. त्यामध्ये संसदेतील काही त्यांच्याच पक्षातीलही लोक होते आणि बाहेर काही स्त्रियांनीही त्याचा विरोध केला. या स्त्रियांमध्ये उच्चवर्णीय स्त्रियाही होत्या. मला वाटतं की बाबासाहेब हे जे हिंदू कोड बिल आणत होते, ज्याचा त्यांनी संसदेमध्ये त्यांनी ते बिल पास करायला ठेवले होते, त्याचा फायदा फक्त उच्चवर्णीय स्त्रियांनाच होत नव्हता, तर सर्व समाजातील अनुसूचित जाती जमाती, ओबीसी या सर्व समाजातील पीडित गुलामगिरीत जगत असलेल्या स्त्रियांनाही त्याचा फायदा होत होता. परंतु त्याचा मुद्दा घेऊन बऱ्याच जणांनी बाबासाहेबांना वर्तमानपत्रातून त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांची हेटाळणी करण्यात आली, त्यांना धमक्याही देण्यात आल्या. आणि ते बिल नंतर मंजूर झाले नाही बाबासाहेबांच्या काळात आणि बाबासाहेबांनी अत्यंत दुःखद व्यथित होऊन बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. मला वाटतं की भारतामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांसाठी प्रथम अशा पद्धतीचं पाऊल उचलणारे आणि स्त्रियांसाठी राजीनामा देणारे, त्यांच्या हक्क आणि अधिकाराकरिता बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर हे बिल 1955 आणि 56च्या काळामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये पास झाले. जेव्हा बाबासाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा ते म्हणतात की मी हे हिंदू कोड बिल हे पास होऊ शकले नाही संसदेमध्ये, त्यामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. मला वाटते ज्या लोकशाही देशामध्ये आपण पदार्पण करणार आहोत त्या लोकशाही देशाचा पाया अशा शेणाच्या ढिगावर ठेवणं मला अत्यंत आवडणार नाही, कधीच आवडणार नाही. कारण हे जी पद्धती होती स्त्रियांना गुलामीत ठेवल्याची, त्यांना मानवी हक्क नाकारण्याची, ही जी पद्धती होती, जी पद्धती जोपर्यंत तुम्ही नष्ट करणार नाही, त्यांना स्वातंत्र्य देणार नाही, त्यांना शिक्षणाचा अधिकार देणार नाही, तोपर्यंत ह्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. बाबासाहेब ऑल इंडिया कॉन्फरन्स, ऑल इंडिया डिप्रेस क्लास वुमनची जी कॉन्फरन्स झाली होती नागपूरला 1940 मध्ये, तेव्हा बाबासाहेब त्या स्त्रियांना उद्देशून म्हणतात की स्त्रिया ह्याच एक चांगले संघटन उभारू शकतात आणि त्या समाजकार्यामध्ये एक चांगलं काम करू शकतात. स्त्रियांनी शिक्षित व्हावे, त्यांनी स्वतः शिक्षित व्हावे आणि त्यांच्या मुलांनाही शिक्षित करावे आणि त्यांच्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न करावे. म्हणजे बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनंतर बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षणाला फार मोठे महत्त्व दिले आणि स्त्रिया शिक्षित झाल्या तरच त्या देशाची प्रगती करू शकतील आणि देशाची प्रगती ही फक्त पुरुषच करू शकत नाहीत, तर स्त्रियांचाही तेवढाच वाटा असायला हवा असे बाबासाहेबांना
वाटत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी संविधानामध्ये स्त्रियांना समानतेचे हक्क आणि अधिकार दिले. बरेच जण असं म्हणतात की संविधान जे आहे त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत किंवा त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. तर याचं कारण हे बाबासाहेबांचं दूरदृष्टी आहे. कारण बाबासाहेबांनी एक दूरदृष्टिकोन ठेवून ते संविधानाला एक फ्लेक्झिबल संविधान बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बदल घडू शकतो, ज्याच्यामध्ये आपण अमेंडमेंट्स करू शकतो. कारण जे युग आहे ते युग काही असंच राहणार नाही आहे. आज 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर तंत्रज्ञान बदललेलं आहे, अनेक गरजा बदललेल्या आहेत. आज राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. त्या बदलानुसार आपल्याला त्याच्यामध्ये काही थोडेफार छोटेफार बदल करायचे असतील तर ते बदल करण्याची सुविधा बाबासाहेबांनी संविधानामध्ये देऊ केलेली आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा शिक्षणाची जेव्हा गोष्ट येते, स्त्रियांच्या सुरक्षिततेची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा त्या संविधानामध्ये अनेक तरतुदी यानंतर करण्यात आल्या, अमेंडमेंट करून त्या सुविधा स्त्रियांना देण्यात आला. 243 कलमानुसार स्त्रियांना पंचायत समिती आणि नगरपालिकामध्ये 1/3 जागा राखीव ठेवण्यात आला. त्यांना निवडणूक लढवण्याचे अधिकार देण्यात आले. तसेच महानगरपालिका, नगरपालिका इथे स्त्रियांना महापौर, अध्यक्ष या पदाकरिता SC ST स्त्रियांना प्राधान्य देण्यात आले. ह्या सगळ्यात संविधानात्मक तरतुदी करणे फार गरजेचे होते, कारण त्यामुळे स्त्रिया ह्या समोर येऊन आज त्या प्रगती करत आहेत. भारतीय स्त्रियांनी फक्त आज राजकारणात, शिक्षणात किंवा आर्थिक बाबतीतच प्रगती केलेली नाही, तर ते अनेक आघाड्यांवर आज प्रगतीत आहेत आणि त्याचं सर्व श्रेय हे भारतीय संविधानाला जाते असं मला वाटतं. कारण भारतीय संविधानामुळेच स्त्रियांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या, त्यांना समानता मिळाली, त्यांचे हक्क आणि अधिकार हे कायद्याच्या चौकटीत बसले. जर ती कायद्याची चौकट नसती तर कदाचित स्त्रियांना हे हक्क आणि अधिकार कधीच प्राप्त झाले नसते. आणि त्यामुळे आजचं जे संविधान आहे, ह्या संविधानाला प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक जे प्रजा, स्वातंत्र्यापूर्वी जे नागरिक प्रजा होते आणि नंतर स्वातंत्र्यानंतर ते जनता म्हणून या देशाचे ओळखले जाऊ लागले, नागरिक म्हणून, तर त्यांनी सर्वांनीच या संविधानाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, त्यातल्या तरतुदींचे पालन केले पाहिजे. मला परत एक सांगावंसं वाटतं की आरक्षण हे जे समान संधी मिळण्याकरिता जी तरतूद केलेली आहे ती तरतूद अत्यंत आवश्यकच होती. कारण आपल्या वर्णव्यवस्थेमध्ये, भारतातील वर्णव्यवस्थेमध्ये जी जातींची जी उतरंड होती, त्या उतरंडीमध्ये SC ST आणि OBC समाजाला अत्यंत हीन दर्जाचे स्थान होते. आणि त्या स्थानामुळे त्यांना त्यांची जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक प्रगती आहे ती खुंटलेली होती. आणि त्या प्रगतीला त्यांना समान संधी मिळावी, त्यांना समान अधिकार मिळावे, त्यांना नोकरीमध्ये समान संधी मिळावी, याकरिता त्यांना त्या आरक्षणाची तरतूद केली गेली. आणि आज आपण बघतो की बऱ्याच अंशी आपला जो SC ST समाज आहे, OBC समाज आहे, हा ती समान संधी घेऊन एका वेगळ्या स्तरावर पोहोचलेला आहे. आज या समाजातील स्त्रिया मानाने जगत आहेत. आज अनेक स्त्रिया लहान मोठे उद्योगधंदे करून, नोकऱ्या मिळवून मोठ्या मोठ्या पदावर गेलेल्या आहेत. नुकतेच आपण बघतो की अमेरिकेमध्ये जी 200 वर्षापूर्वी जुनी लोकशाही आहे, अमेरिकेमध्ये आताच इलेक्शन झाले राष्ट्राध्यक्ष पदाचे आणि त्यामध्ये उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस या निवडून आल्या आणि त्यांचं खूप कौतुक झालं की त्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या. परंतु आपण बघतो की भारत फार जुनी लोकशाही नसूनही भारताच्या संविधानामध्ये महिलांना दिलेले प्राधान्य, त्यांना दिलेले अधिकार, निवडणुकीत लढण्याचे अधिकार आणि मतदानाचेही अधिकार, ह्या सर्व अधिकारांमुळे आज आपली भारतीय स्त्री ही पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभेच्या अध्यक्षापासून अनेक महत्त्वपूर्ण पदावर कार्य करत आहे. ही गोष्ट आपल्यासाठी खूप मानाची आणि अभिमानाची आहे. तर भारतीय संविधान हे सर्व बाजूनी एक परिपूर्ण असे संविधान आहे आणि त्या संविधानाला टिकवण्याची जबाबदारी ही सर्व नागरिकांची आहे. आज भारत देश हा विविध राज्यांमध्ये, विविध भाषांमध्ये, विविध संस्कृतीमध्ये विभागला गेलेला आणि नटलेला देश असला तरी एक भारतीय म्हणून प्रत्येकाला त्या देशाबद्दल अभिमान आहे आणि हे संविधानच ह्या सर्व विविधतेला एकतेने बांधून ठेवण्याचे कार्य करीत आहे. आपण
आज संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो, तर हा उत्साह असाच अबाधित राहो आणि भारताचे संविधान जेव्हा पूर्ण झाले तेव्हा संविधान सभेला 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान सभेने संविधान स्वीकारले होते आणि म्हणून आपण हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो। त्यानंतर 26 जानेवारी 1950ला भारत हा गणतंत्र लोकतंत्र देश म्हणून उदयास आला। म्हणजे 1947 ते 1950 या कालावधीमध्ये आपण लोकतंत्र देशात नव्हतो, पण 1950 पासून आपण एक लोकतंत्र राज्यामध्ये, आपण एक लोकशाही राज्यामध्ये लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि त्यामुळे आपण हे लोकतंत्र कायम ठेवावे आणि हे लोकतंत्र कायम ठेवण्याकरता आपल्याला जे काही कसोशीचे प्रयत्न करावे लागतील, जे संविधान जपण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्वांनी करावे हीच अपेक्षा आणि संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय भीम।